वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आता आवाहन केलेले आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो कोणी उमेदवार दिला जाईल त्यांना मनाने त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्यांना मतदान करण्यासाठी जनतेला देखील प्रवृत्त करावं। वेगवेगळ्या जातीच्या समाजाच्या लोकांना भेटीगाठी करावं, जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधक आहेत त्यांच्याशी भेटीगाठी कराव्या आणि कसंही करून त्यांना मतदान करण्यासाठी भाग पाडावं आणि आपल्या जो कोणी उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला यशस्वी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मान अपमान न ठेवता, त्या कुठल्याही प्रकारचं ताठर भूमिका न घेता फक्त आणि फक्त आपला उमेदवार जो आहे त्याला जिंकवण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन आता केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की इलेक्शन सुरुवात झाली आहे, आपले मतभेद विसरले पाहिजेत, मानपान बाजूला ठेवून पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार आपण केला पाहिजे। हा प्रचार करताना मतं कशी वाढतील हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि यासाठी आदिवासी समूह आहे, मग तो गोंड आहे, गुवादी आहे, माना आहे किंवा इतर आहे, याच्याशी आपण संपर्क साधला। दुसरं, जो ओबीसी आहे या ओबीसीची सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे। जो बीजेपीच्या विरोधात आहे त्याच्याशी सुद्धा आपण संपर्क साधला पाहिजे आणि पक्षाला मतदान कसं मिळेल हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। कार्यकर्त्यांना माझं असणारं नम्र आव्हान आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशीच आहे। कोणीही हलगर्जीपणा करू नये, कोणीही मान प्रतिष्ठा करू नये, इलेक्शनमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने पावलं उचलावी, त्या दृष्टीने लढावं, हे आव्हान मी आपल्याला करत आहे।